नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आजचा दिवस अत्यंत चांगला गेला असेल. काल मराठी ट्रेड गुरुने तुम्हाला म्हटलं होतं की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये लेवल टू लेवल लक्ष ठेवा आणि त्यानुसार ट्रेड करा. मराठी ट्रेड गुरुने दिलेल्या ज्या ज्या लेवल आहेत त्या लेवल ज्या ज्या ट्रेडर्सनी पाळल्या असतील त्या लेवलनुसार ट्रेड केले असतील त्या सर्व ट्रेडर्सना आज मोठ्या प्रमाणावर नफा मिळाला असेल. 2024च्या आर्थिक वर्षाचा आज मार्केटमधला आजचा हा शेवटचा दिवस असं म्हणावं लागेल. कारण मार्च एंड आज संपत आहे. उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आहे. त्यामुळं शुक्रवार, शनिवार, रविवार मार्केट बंद असणार आहे. आता थेट नव्या आर्थिक वर्षामध्ये शेअर मार्केट प्रवेश करेल. म्हणजेच 1 मार्च रोजी आपल्याला सोमवारी शेअर मार्केट खुलं झालेलं दिसेल. अशा परिस्थितीमध्ये की सोमवारी आपल्याला 1 एप्रिल रोजी कशा पद्धतीने ट्रेड करायचे आहेत किंवा लेवल काय असतील हे आपण पाहणार आहोत. खरं तर आज ज्या ज्या लेवल आपण दिल्या त्या लेवलवर प्रत्येकाने जर काम केलं असेल तर नक्कीच त्या लेवलनुसार त्यांना मोठ्या प्रमाणावर आज पैसा मिळाला असेल. आज बँक निफ्टीने तब्बल 700 पॉईंटपर्यंत म्हणजे मूव घातला. त्याच्यानंतर निफ्टी बी 300-350 पॉईंट पुढं वर गेली. सेन्सेक्स 1000 पॉईंटपर्यंत वर गेला. म्हणजे आज मार्केट अत्यंत बुलिश आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर मार्केट आताही बुलिशच आहे. बुलिशच दिशेने आपल्याला समोरचा दिवस पाहायचा आहे. परंतु आपल्याला नेमकं काय मार्केटमध्ये नेमकं काय करायचं आहे, मार्केट कुठं कसं डोकं लावेल किंवा मोठमोठे प्लेयर नेमकं काय करतील याचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे. त्या अंदाजासाठी आपण या ठिकाणी लेवल काढून ठेवलेले आहेत. आता निफ्टीमध्ये आपण 1 एप्रिल रोजी निफ्टीमध्ये काय होईल हे पाहायचं आहे. त्यासाठी मी सुरुवातीला हे सांगतो. मी ही ट्रेड लाईन आखलेली आहे. जेव्हा मार्केट ह्या ट्रेड लाईनला जवळ येतं किंवा त्या ट्रेड लाईन जवळ येतं आणि तिथून ते वर जातं. मग 1 असेल, हे 2 असेल, हे 3 असेल, हे 4 असेल, हे 5 असेल, तेव्हा मार्केट वर गेलेले. तर ही ट्रेड लाईन एक लक्षात ठेवायची आपल्याला किंवा अशी ट्रेड लाईन तुम्ही एक आखून ठेवा निफ्टीसाठी समोरसाठी. तर ही ट्रेड लाईन आखून ठेवली म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा मार्केट तिथपर्यंत जर आलं तर तिथून वर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही अडचण नाही. आता की निफ्टीचं समोरसाठी पाहू. निफ्टी आज क्लोजिंग दिलेली आहे निफ्टीने 22,343वर. 22,343वर ज्यावेळेस क्लोजिंग दिली तर समोर आपल्याला काय करायचं आहे, जर 22,400 ह्याचं ब्रेकआउट दिलं आणि या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल केली, त्या ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने कॉल साईडने जायला काही हरकत नाही. 22,400 जेव्हा तोडेल त्यावेळेस आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. आणि तिथून पुढं जर 22,527 हे बी इथं बी ब्रेकआउट दिलं तर ब्रेकआउट दिल्याबरोबर आपल्याला पुन्हा वरच्या साईडने एक चांगला कॉल भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर वरीचा आकाश पूर्णच रिकामा आहे. त्याच्यामुळं वरच्या दिशेने आपल्याला आणखी ट्रेड भेटतील. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की जर मार्केट कदाचित मार्केट हे बेरिश साईडला झुकलं तर त्यावेळेस काय करावं लागणार आपल्याला की 22,266 हे आहे का, 22,266 याचं ब्रेकडाऊन दिलं. या ठिकाणी एखादी रेड कॅन्डल केली, रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला पुटमध्ये जायला काही अडचण नाही. म्हणजे खालच्या दिशेने जायला काही अडचण नाही. आपल्याला पहिलं टार्गेट असेल 22,200चं. 22,200 हे तोडलं आपल्याला, 22,200 बी तोडलं तर आपल्याला ह्या ट्रेड लाईनजवळ याचं मार्केट येतं आहे. मग ह्या ठिकाणी जर असं खेळत राहिलं मार्केट आणि ही ट्रेड लाईन तोडली मग इथं म्हणजे 22,150 असेल, 22,150 असेल किंवा 22,000 असेल किंवा खेळत राहील जसं येईल तसं. ह्या ट्रेड लाईनची एक लक्षात ठेवायची. ही ट्रेड लाईन तोडली तर आपल्याला खालच्या दिशेने पुन्हा यायचं आहे. आणि शेअर शेवटी आपल्याला 22,100 हे इथंही ब्रेकडाऊन दिलं तर आपल्याला 100% पुन्हा एकदा खालचा मूव आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटणार आहे पुट साईडनी. तर आजही जसे मी लेवल सांगितलेले आहेत त्या लेवल बारकाईने आपण लक्षात ठेवाव्यात आणि त्या लेवलनुसार ट्रेड करावे. म्हणजे आज जसं मुनाफ झाला आहे तसा आपल्या नव्या आर्थिक वर्षामध्ये 2024च्या नव्या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला आणखी तो मुनाफा झालेला पाहायला भेटेल.
चला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं तर बँक निफ्टीमध्ये मी एक ट्रेड लाईन आखून ठेवली आहे जी पद्धतीने निफ्टीची केली आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे की जेव्हा जेव्हा या ट्रेड लाईन जवळ मार्केट येतं त्यावेळेस मार्केट जंप घेतलेलं दिसून येतं. 1 2 3 4 हे 2-3 ठिकाणी ह्या ट्रेड लाईनचे एक लक्षात ठेवा की ही ट्रेड लाईन आपल्याला आखून ठेवायची ही की हे सगळं लॉजिक आहे किंवा आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते सांगतं हे असं रेखाटन आपण केलं तर. आज मार्केट बँक निफ्टी 47,146वर बंद झाली. तर आज बँक निफ्टीने आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला की सोमवारी 1 एप्रिल रोजी की बँक निफ्टीमध्ये कसे ट्रेड करता येतील हे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं आणि लेवल टू लेवल पाळली तर आणखी त्यात बरं होईल. तर मला वाटतं की वरच्या दिशेने जाण्यासाठी की 47,200 ह्याचं ब्रेकआउट दिलं. या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही अडचण नाही. वरच्या दिशेने आपल्याला केव्हा कुठपर्यंत जाता येईल जसंच आपल्याला वाटतं किंवा की 47,372 हे जर वर तुटलं आणि त्यातही सोन्याहून पिवळं कधी होईल आपल्याला की 47,442 हे जर हाय तोडला तर आपल्याला वरचे आणखी बुलिश ट्रेड किंवा आपल्याला वरच्या दिशेने सी साईडने आपल्याला आणखी चांगले ट्रेड भेटणार आहेत. हे लक्षात ठेवा की आपल्याला ज्यावेळेस वरचा ट्रेड म्हणजे कॉल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे त्यावेळेस 47,200 तोडणं ब्रेकआउट देणं अधिक महत्त्वाचं आहे. 46,200 नंतर आपल्याला 47,442 ब्रेकआउट देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला हे चांगले ट्रेड भेटतील. तर बँक निफ्टीमध्ये की खालच्या दिशेने पुट साईडच्या दिशेने आपल्याला केव्हा चांगली संधी येईल तर तेव्हा त्याची संधी अशी येईल की 47,000 ज्यावेळेस ब्रेकडाऊन देईल 47,000चं ब्रेकडाऊन दिलं ह्या ठिकाणी 47,000चं ब्रेकडाऊन दिलं. या ठिकाणी एक रेड कॅन्डल केली. त्याचा रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला लगेच 47,900पर्यंत एक चांगला मूव भेटेल आणि 47,900च्या या ठिकाणी आपल्याला ही आपण जी आडवी ट्रेड लाईन केलेली आहे त्या ट्रेड लाईनला एक चांगलं सपोर्ट घेत आहे का हे पाहता येईल. आणि जेव्हा की 47,900 हे तोडलं 47,800 आहे आणि 47,800 तोडलं तर आपल्याला 46,800 आहे. 46,800 तोडलं तर आपल्याला 46,779 46,679 ते 675 हे जर तोडलं बँक निफ्टीने इथंही आणखी खाली तोडलं तर आपल्याला खाली बरेचसे आपल्याला चांगले मूव्ह भेटणार आहेत. मग शेवटचं आपल्याला एक आणखी टार्गेट भेटेल की 46,532. तर बँक निफ्टी आणि निफ्टीमधले मी एक ना एक बारीक सारीक ट्रेड आणि लेवल तुम्हाला दिलेले आहेत. शक्यतो ट्रेडर्सनी या लेवलचं जर फॉलो केल्या या लेवलच्या नुसार जर मार्केटमध्ये सोमवारी जर काम केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यामधून चांगला फायदा होईल, नफा कमावता येईल. दुसरी गोष्ट ही की मराठी ट्रेड गुरु ज्या पद्धतीने तुम्हाला मराठी माणसांना अत्यंत सोप्या भाषेमध्ये ट्रेड शिकवत आहे किंवा शेअर मार्केटबद्दलची माहिती देत आहे त्या पद्धतीनेच मला वाटतं की ट्रेडर्सनी मराठी ट्रेड गुरु चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत ते शेअर करत जावं आणि आपल्याला सबस्क्राईब मिळतील याच्याकडे लक्ष द्यावं. त्याचबरोबर लाईक करायला विसरू नये. दुसरी गोष्ट की 3 दिवसाच्या कालखंडामध्ये आणखी म्हणजे जागतिक बाजारामध्ये काय होत आहे आता मध्यंतरी मला वाटतं की उद्या परवा US चा GDP येणार आहे. US चा GDP आल्यानंतर मार्केटवर त्याचा भारतीय शेअर मार्केटवर त्याचा किती परिणाम होणार आहे हेही मी रविवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला की मी कॅन्डलचे व्हिडिओ आपल्याला सातत्याने देण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढा वेळ भेटेल तेवढ्या पद्धतीने ते वेळात वेळ काढून मी ते कॅन्डलचे व्हिडिओ देतच आहे. परंतु जे आपण कॅन्डलचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते कॅन्डलचे व्हिडिओ सातत्याने आपण पाहत जावं आणि त्या कॅन्डलही समजून घ्याव्यात. म्हणजे आपल्याला शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेड घेऊ त्यावेळेस आपल्याला ते मदत होईल. शेअर मार्केटमधून जास्तीत जास्त पैसे कमवण्यापेक्षा शेअर मार्केट आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. कॅन्डल समजून घेणं महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमधील जे मोठमोठे प्लेयर आहेत त्यांची मानसिकता त्यांचं लॉजिक समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व करायचं असेल तर म्हणजे थेंबा तळे साचे म्हणजे छोट्या ट्रेडमधून जे आपण 2-5 रुपये कमवू त्याच्यातूनच मला वाटतं की जास्तीत जास्त एक मोठा पैशाचा डोंगर उभा
आम्हाला करता येईल. परंतु पहिल्याच दिवशी 10,000चे लाख रुपये करायला कुणी जरी या मार्केटमध्ये येत असेल आणि पहिल्याच दिवशी दामदुपटीची योजना घेऊन जर कुणी जरी इथं येत असेल तर तो ट्रेडर कधीही भविष्यामध्ये सक्सेस होणार नाही. जर तुमच्याकडं 10,000 रुपये आहेत आणि 10,000 रुपयाला जर तुम्ही 700 रुपये प्लस झाले तर माझ्या मते ते सगळ्यात मोठे आहेत. कारण 10,000ला 700 रुपये एका तासामध्ये, 10 मिनटामध्ये, 5 मिनटामध्ये मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळं की कमीत कमी ट्रेड करा आणि शक्यतो ब्रोकेज आणि टॅक्सेस पेडमध्ये पैसे घालू नका. तुम्ही एखादा लॉस तुम्हाला झाला असेल आणि त्या लॉसमधून तुम्ही ते कवर करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातूनही तुम्ही उभारीस येणार नाहीत, उलट लॉसवर लॉस करत जाल. त्यामुळं की मराठी ट्रेड गुरूचा पहिला उद्देश हा आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्ही ज्यावेळेस उतरताय त्यावेळेस तुमची मानसिकता कशी असायला हवी. तर मला एकच म्हणायचं आहे की संयम स्वतःवर ठेवणं अत्यंत नितांत गरजेचं आहे. लालच कमी करणं शेअर मार्केटमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याला स्वतःवर संयम आहे, जो लालची नाही, जो समाधानी आहे, जो नितांत अभ्यासपूर्ण किंवा मार्केटचा मूड पाहून ट्रेड करतो तो या मार्केटमध्ये अत्यंत सक्सेस होतो. दुसरी गोष्ट की मराठी ट्रेड गुरू तुम्हाला कुठलीही कॉल टिप्स देत नाही. मराठी ट्रेड गुरू तुम्हाला केवळ की त्याला जो अभ्यास आहे, त्याची जी दृष्टी आहे मार्केटच्या दृष्टीने पाहण्याची, त्याला जो अभ्यास आहे तो अभ्यास तुमच्यासोबत मांडतो, शेअर करतो, त्याचा अनुभव शेअर करतो. आणि आजपर्यंत जेवढे काही व्हिडिओ मराठी ट्रेड करून तुम्हाला दिलेले आहेत, लेवल दिलेले आहेत, त्या लेवल टू लेवल शेअर मार्केटने फॉलो केलं आहे. शेअर मार्केट त्या पद्धतीने चालत गेलं आहे हे तुम्हाला उघड आहे. आणि जे नवे कुणी आपल्याकडे जोडले जात असतील ट्रेडर्स, त्यांनी जर जुने व्हिडिओ बी पाहितले तर त्यांच्या ते लक्षात येईल. चला तर मग आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत चला. लालच जास्त करू नका, स्वतःवर संयम ठेवा. मराठी ट्रेड गुरूची लेवल लक्षात घ्या, त्या लेवल टू लेवल ट्रेड करत जा, नक्की तुम्हाला यश येईल. आपल्या मराठी ट्रेड गुरु चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. म्हणजे मराठी माणसांना शेअर मार्केट अत्यंत सोप्या भाषेमध्ये कळेल, समजेल आणि त्याला शेअर मार्केटमधून 2 पैसे मिळवण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.